तर आज आपण हे मागे दिसणारे पूर्ण माउंटेन क्लाइंब करायचा है। पर ट्विस्ट ऐसा रहेगा कि हमारे पास रहने वाला है सिर्फ आधा लीटर पानी और इस आधे लीटर पानी में हमको पूरा माउंटेन क्लाइंब करना है। जेवढे चॅलेंज सोपं वाटत तेवढं सोपं नव्हतं चॅलेंज। पुढे गेल्यावर आमची पूर्ण हालत खराब झाली और हमको कुछ समझ नहीं आ रहा था क्या करे। ज्यादा देर न करते हुए चला इस चॅलेंजला सुरू करूया। तर आता आपण चालू गेलेला आहे क्लाइंब करायला। आत्ताच असं पाय घसरल्यात कारण की आम्ही घातलोय चप्पल, मी घातले चप्पल आणि ह्यानं घातलाय क्रॉक। और जैसे जैसे हम आगे बढ़ रहे थे रास्ते और ज्यादा खराब होने लगे थे और हमें डर भी लगने लगा था क्योंकि हमारे सिवा यहाँ पे कोई नहीं था। एवढ्या वर आम्ही आलोय इथं। इथं समोर व्ह्यू बघा, एक नंबर व्यू दिसाला इथं। और अभी खत्म नहीं और हमने एक भी घूंट पानी नहीं पिया अभी तक। रेहान ने पण नहीं और मैंने भी नहीं, एक भी घूंट अभी तक पानी नहीं पिया। आपको यकीन नहीं हो रहा होगा, मैं दिखाता हूँ, रुको। ऊपर आते टाइम ही बटली यहाँ पे रख दी थी और अभी तक बोतल में जितना है उतना ही पानी है। अभी तक हमने एक भी घूंट नहीं पानी पिया, पूरा गला सूख चुका है आणि आमच्याकडे एक्स्ट्रा बॉटल पण नाही आहे, काहीच नाही, फक्त हे 500 ml पाणी आहे। एवढ्यावरच आम्ही चाललोय आणि अजून एक घूंट पिया नाही। पूरा ऐसा वो धबधबा पड़ना है तसा रास्ता है यहाँ पर। अभी यहाँ पे पैर घसरना चालू हो चुके हैं आणि हे एवढं सोपं नाही कारण की इथं बघू शकताय काटा असले आहेत का नाही, घुसली की गायब डायरेक्ट। अभी मानसून चालू रहने की वजह से पहाड़ों पे मौसम ठंडा था और हमें ज्यादा प्यास भी नहीं लग रही थी। अरे साहब, ये वाला मजा कहाँ पे भी नहीं मिलेगा। असलं भारी वाटायला की नाही आता सांगतो तुम्हाला। सगळीकडे बघू शकता तुम्ही, दुसरं तुम्हाला काय दिसणार नाही, फक्त आणि फक्त डोंगर आणि असा व्ह्यू खतरनाक वाला। और भाई अभी हमको और ऊपर जाना है आणि आता इथं यूज पर्यंत दम भरलाय। जसं जसं वर जाईल तसं तसं एकापेक्षा एक व्ह्यू बघायला मिळालाय। तर चला जाऊया आणि वर। अभी हम सिर्फ चले जा रहे चले जा रहे। समोर बघू शकता व्ह्यूज किती वेळा दाखवतोय म्हणतोस, कारण की असला व्ह्यू तुम्हाला बघायला मिळणार नाही हो कुठं। ऐसे वीडियो आपको कहाँ नहीं देखने मिलेंगे क्योंकि हम आपको एंटरटेन करते हैं। असं मधीच मराठी बोलायचं असं कोण बोलते का सांगा मला, मराठी प्लस हिंदी मिक्स। आता यो इथं याची टेकलेला आहे कारण की याची दम भरलाय जाम। आपल्याला आपण तिथं जायचं आहे, ते टोक बघू शकताय, आपल्याला तिथं जायचं आहे। तिथं जर कोण जाईल त्याला म्हणायचं खरा खरा चैलेंजर। हमें उस चोटी तक, पोटी तक, क्या रे चोटी, आणि हमको हमारा रास्ता साफ दिख रहा है, यहाँ का नहीं इसके ऊपर का। उठा ले रे देवा, उठा ले। बस झाले आत्ताच, पण आपल्याला रुकने का नाही असं नाही। खोटं तुम्हाला फेक दाखवले, तुम्हाला पूर्ण बॅग दाखवतो। हे बॅग, हे बघा इथं पॉवर बँक आहे, इथं काय बाटली बसू शकत नाही, नाही तर माझ्या बॅग मध्ये तर बाटली। हे बघा, हे ओपन आहे, पूर्ण मोकळा आहे। हे पण बघू शकता पूर्ण मोकळा आहे, आता काय कप्पा नाही आणि खिशात तर काय आणू शकत नाही। खिशात पण नाही, रुमाल आहे तर पण पूर्ण बॅग बघू शकता, पूर्ण बॅग आपली मोकळी आहे। आपण एवढंच पाणी यहाँ पर मैं पानी बचाने की सोच रहा था और इन दोनों ने तो पूरा पानी ही खत्म कर दिया, थोड़ा सा ही बच गया था। और भाई साहब अब पैर में दर्द होने लगा है, लय वैतागले, बास झाले आता पूर्ण, क्योंकि इतना क्लाइंब करके आए हम। नहीं है इथे तुम्हाला वाट रहा था जमीन आहे, पण उसके नीचे और कितने माउंटेन है, डोंगर आहे खाली। डोंट शो मी इन व्हिडिओ ब्रो, डोंट शो मी। आणि समोर बघू शकता पूर्ण असं झाड आहेत, फक्त आता तुम्हाला दाखवतो। होय तिथं काय तर दिसाले, काय तर आहे, काय सरक काय तर आहे, हाय 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 हवयताय। तेरे झाड़ तो मैं बाद एक दिन सोई ना, पूरा शहर बेगाना है थे मेरा कोई ना। संपलं नाही भावनो, अजून तिथपर्यंत जायचंय। त्याला सांगवलं मी बास करा म्हणून। आता पूर्ण चढते आहे, असं प्लेन डोंगर नाही, पूर्ण बघू शकता ऊपर। हाँ कत्ती, अरे कत्ती आएंगे क्या, साप के वो यो तेंदुए, ओ वटवागुळ क्या क्या, अरे कहना क्या चाहते हो? आता व्ह्यू बघणार आहे तुम्ही, आता बघा भाई साहब, पूर्णपणे पावसाचं वातावरण गेलं, अजून आपल्याला फक्त एवढंच राहिले आणि ही दोघं पूर्णपणे संपल्यात ही दोघं। फायनली गाईज चॅलेंज सांगितलं तसं कम्प्लीट केलेलं आहे। बघू शकताय
पूर्णपणे आम्ही डोंगरावर आहे. ऊपर आने के बाद हमें ऐसा लग रहा था की पूरा आपण जग जिंकलेलं आहे, कारण की असलं भारी वाटलं का नाही. व्ह्यू पण एक नंबर दिसालता आणि आम्हाला लय भारी वाटलं. आणि आता रियान काहीतरी एक सरप्राईज देणार होता. भावानं मला अजूनपर्यंत सांगा नाही यात काय अंदाज दाखवणार हो काय यात. मग चला बघा यात काय नेमकं. ओ भाई साहेब, यात दिस इज द सर्वायवल किट फॉर बॉयज. हे आहे भावाने एक हॉट व्हीलच्या गाड्या. कुणाला आवडते कमेंट मध्ये नक्की सांगा. मैं ऊपर से तो बहुत खुश था, पण अंदर न मला असलं वाईट वाटायला का नाही, कारण की मला वाटलं काय तर खाया प्यायचं आणला असेल, पण यो आणलेला यो गाड्या. यहाँ पे ऊपर आने के बाद में देखे हमने बहुत सारे मशरूम, जे की पूर्ण लागून कने कुजून खराब झालते. अब हम ऊपर तो आ गए थे, लेकिन नीचे जाते टाइम बहुत फट रही थी, क्योंकि हमने पहने हुए थे चप्पल और पैर बहुत फिसल रहा था. त्यापेक्षा अवघड आहे की खाली जायचं कुठनं. हा आई ग, अरे कुठनं आले आम्हाला काय लक्षात येणार झाले. आता कुठल्या साईडला उतरायचा पहिला जरी एक तिथे दिसाले. अरे कत्ता उपर आहे का पण वो डोंगर आहे रे. अरे वहाशी नीचे उतरणे में आपले वो. तुम्ही पण गाईज माउंटेन क्लाइंब करताना रस्ता नीट बघूनच वर जावा, कारण की आपण वर जाताना तर कुठून पण काय पण करून जातोय, पण खाली उतरताना काहीही रस्ता कळत नाही ना. आमच्या बरोबर पण आता तेच झाले. शूट वाघ बिबट्या क्या नहीं हुआ. हाँ तू आया तो डायनासोर. भाई साहब नीचे जाने में अभी बहुत भयानक त्रास हो रहा है. ऐसे पाँव अपने आप चल रहे हैं ऐसा लग रहा है. म्हणजे आम्ही एकदम असं आपोआप चालले असं वाटायले. आता इथं अशा जागेवर आले आम्ही. आम्हाला काहीच कळण झाले की इकडं कुठं जायचं आहे. आता बघूया काय होते. अरे फायनली आपण रस्त्यावर पोहोचले आणि आता आपण तिथनं बघा तिथनं आता आपण उतरून इथं आलोय खाली. आणि अजून आपल्याला पूर्ण एक डोंगर उतरायचा खाली. डोंगरच्या पप्पावर गेलतो आपण. और इस टाइम पे हमें यहाँ पर कुछ समझ ही नहीं आ रहा था कि कौन से साइड से नीचे उतरे, क्योंकि सब तरफ सिर्फ झाड़ी ही दिख रही थी. भाई आता रस्ता आमचा चुकलेला आहे एकदा परत. आम्हाला वाटलं इकडनं उतरले, पण नाही आता आम्ही तिकडनं उतरले. आम्हाला काहीच कळण झालं आता कुठं उतरायचंय. चला बघा काय होते. खरं म्हटलं चॅलेंज लक्षाला भेटलो असं वाटलं. आणि इथं आपला आणि एक मित्र जो शूट करत होता तो पडला आणि आपला स्क्रीन गार्ड फुटलं मोबाईलचं. स्क्रीन गार्ड फुटलेला आहे. चला इट्स ओके. छोटी छोटी बातों में बड़े बड़े डिप्रेशन, बड़े बड़े डोंगरों में छोटी छोटी बातें होती रहती है. चला खाली जाऊया. चला कायच समजून झाले कायच कुठनं आलतो आम्ही. हे बघा आम्ही आलतो त्या साईडनं तिकडनं आलतो आणि आता इकडनं घेऊन चालत. परत रस्ता बदललेला आहे आता आम्ही, कारण की रस्ता चुकलेला आहे. आता इथं बघू शकता तुम्ही. आता आम्ही परत वर चाललोय आणि परत इकडे जाणार. तो गाइस अभी मुझे बली का बकरा बना रहे. मगापासून इथं मी शूट करालतो आणि आता रस्ता उडकला म्हणून मला लावून दिलात. यहाँ पर देखो गाइस एक वेल दिखी है हमें. यहाँ पर देखो गाइस हमें स्नेल दिखी है. फायनली आम्हाला दोघांना समोर रस्ता दिसला. तुम्हाला चला दाखवतो आम्ही स्टार्ट कुठनं गेलतो. अचानक से इस वक्त हमारा माइक बंद हो चुका था और कोई भी आवाज रिकॉर्ड नहीं हुई. पण चला मी तुम्हाला व्हॉइस ओव्हर मध्ये सांगतो. आता आम्ही जिथं उतरले का नाही, इथून ते आम्ही जो स्टार्ट केलेला पॉइंट आहे तो कमीत कमी 500 मीटर लांब आहे. एवढ्या लांब आम्ही उतरलेलो आहे. अब हमें फिर से स्टार्टिंग पॉइंट पे जाना था, क्योंकि हमारी बाइक्स वहां पे खड़ी थी और हमारी फिर और ज्यादा हालत खराब हो गई. तर फायनली आता आम्ही उतरलेला आहे माउंटेन वरनं आणि आपलं ना पाणी पण वाचलेलं आहे. आपलं 500 ml म्हणलं का नाही एवढं पाणी वाचलेलं आहे. आपने कभी ऐसा चैलेंज किया है का नहीं, मुझे कमेंट में जरूर बताना. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. और नेक्स्ट वीडियो में हम पूरी रात जागने वाले हैं. हा सही सुना गाइस, आम्ही पूर्ण रात जागणार आहे आणि बघूया काय काय होते नेक्स्ट व्हिडिओ साठी. आताच तुमच्या सबस्क्राईब करा. चला.